चिवडा बनवताना आहे ना तो आकसतो. आक्रसला की टेन्शन येतं किंवा तो मनाला काहीतरी रुखरुख लागते. तर आज आहे ना मस्त हा किलोच्या प्रमाणात छोटूशा कढईत मी चिवडा केलेला आहे आणि खूप साऱ्या टिप्स आहेत, शास्त्रशुद्ध टिप्स आहेत. म्हणजे पाककला तर असते पण पाकशास्त्र पण असतं. आणि तुम्ही बघा हा चिवडा आहे ना छान असा कुरकुरीतही होतो, तुकडे पण नाही पडत आणि खमंग होतो. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. दीपावलीची तयारी तुम्हा सगळ्यांची जोरदार सुरूच असेल. यावर्षी आपण पोह्यांचा चिवडाच बनवत आहोत. पण हा चिवडा बनवत असताना काय चुका होतात किंवा काय चुका होऊ नये, काय टिप्स आहेत हे आपण बघणार आहोत. तर गेल्या वर्षी आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघितलं होतं. तर यावर्षी आपण कमी तेलकट नायलॉन पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आणि मस्त असा भरगतचं 1 किलोच्या प्रमाणात, तेही छोटूशा घरात आपल्या जी कढई असते त्यात कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप किंवा मिस्टेक जी करायची नाही आहे ती म्हणजे ही अशी बॅग आणली वाण्याच्या दुकानातून आणि असेच वापरायला काढले, असं अजिबात करायचं नाही. सगळ्यात आधी हे पोहे घ्यायचे, चाळणीमध्ये पोहे काढून घ्यायचे, सगळे पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे. त्यात जर काही कचरा असेल तर तो बाजूला करायचा. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे किंवा चूक जी नाही करायची ती म्हणजे पोहे सरळ सरळ वापरायचे नाहीत, तर ते चाळून घ्यायचे. दुसरी स्टेप म्हणजे पोह्यांना आहे ना हलकंसं ऊन दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. पोहे आकसतात, तर ते पोहे आक्रसू नये म्हणून काय करायचं, पोहे तुम्ही जर बघाल ना तर पोह्यांमध्ये हलकंसं मॉइश्चर असतं, हलकीशी आर्द्रता असते आणि सच्छिद्र असतात, छोटे छोटे त्यामध्ये होल्स असतात. आता काय होतं, हे पोहे तुम्ही डायरेक्ट जर कढईत परतायला घेतले तर ते जे म्हणजे छिद्र असतात त्यामध्ये हवा असते, ती हवा प्रसरण पावते, ती हवा त्या छिद्रांमधून बाहेर येते आणि मग ते पोहे ते आकसतात. आता ते टाळण्यासाठी दुसरी महत्त्वाची स्टेप करायची म्हणजे एक दिवस का होईना कडकडीत उन्हात हे पोहे छानपैकी सुकवून घ्यायचे, ऊन दाखवायचं पोह्यांना, म्हणजे पोहे अजिबात आकसत नाही किंवा चिवडा करताना त्याचा जे अख्खा जो पोहा आहे तो असा छोटा नाही होत किंवा श्रिंक नाही होत. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता इथे ना हा चिवडा मी उन्हामध्ये 2 दिवस छान असा ऊन दाखवून घेतलेला आहे. कारण माझ्याकडे पूर्वेकडचं ऊन असतं टेरेसमध्ये, ते इतकं कडक नसतं. कडक ऊन असेल तर 1 दिवस पुरेसं असतं. पण उन्हामुळे काय होतं, त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो निघून जातो. जितकी उष्णता आपल्याला कढईत लागते तितकी उष्णता लागत नाही, त्यामुळे ते छिद्र आहेत ती आक्रसत नाहीत किंवा ती आकुंचन पावत नाहीत. आता जरी ऊन दाखवलं असलं तरी हा पोहे आहेत ना कुरकुरीत होण्यासाठी हे भाजून घेणं गरजेचं आहे. सो इथे मी लहानच कढई घेतलेली आहे, यात थोडे थोडे पोहे घालते. खूप सारे पोहे घालायचे नाही, खूप जरी त्याच्यात क्युडअप केलं तर ते पटकन आकसले जातात. सो अगदी मंद आचेवर पटकन 1च मिनिट ही प्रोसेस करायची. पटकन आहे ना हे असं त्याला हलकंसं गरम करून घ्यायचं, खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे. आता मी हाताने करते, सवयीचा भाग आहे, पण हात नका घालू. असं हलकं त्याला उष्णता मिळाली की मी हा लगेच तव्यातून काढणार आहे. हलका गरम झाला की लगेच ट्रान्सफर करायचा आहे. आता ही पुढची टीप आहे ना ही अत्यंत महत्त्वाची आहे, ती सांगते काय आहे ते. आता हे पोहे अगदी हलकेसेच मी गरम केलेले आहेत. आता हे गरम गरम पोहे आपण काढणार आहोत. सो पुढची तिसरी जी चूक आहे जी केली जाते कायम, ती म्हणजे हे असे गरम गरम पोहेत ना कायम आपण स्टीलच्या घमेल्यात किंवा पातेल्यात काढतो, ते अजिबात तसं करायचं नाही आहे. सो काय करू शकता, मी इथे घेतलेलं आहे वर्तमानपत्र. त्यावर वर्तमानपत्रातली शाई अर्थातच आरोग्याला हितकारक नसते, त्यामुळे त्यावर मी घातलेलं आहे बटर पेपर. बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर टिश्यू पेपर, पेपर टॉल, पेपर नॅपकिन असं त्यावर अंथरू शकता. अगदी साधं सरळ सुती कापड असेल, सुती ओढणी असेल ती अंथरा आणि त्यावर हा चिवडा आहे ना असा पांगवून ठेवा किंवा पसरवून ठेवा. यामुळे काय होतं, तुम्ही जर स्टीलच्या कढईत गरम गरम चिवडा एकावर एक टाकत गेला तर त्यामध्ये हीट ट्रॅप होते. ज्यामध्ये गरमी ट्रॅप होते तेव्हा त्याला पाणी सुटतं, म्हणजे वाफ येतो किंवा घाम येतो आणि मग तो चिवडा मऊ पडतो. ते टाळण्यासाठी
छान असं एखादं कागद घ्या आणि त्यावर हा चिवडा असा छान स्प्रेड करून घ्या. तुम्ही बघू शकाल चिवडा अजिबात आकरसलेला नाहीये, पण ॲट द सेम टाईम आवाज बघा मस्त असा कुरकुरीत ऑलरेडी झालेला आहे. सो हे गरजेचं आहे. छान असे चिवड्याचे फ्लेक्स दिसले पाहिजे आणि ॲट द सेम टाईम तो आकसला पण नाही गेला पाहिजे, त्यासाठी हा सगळा घाट आहे. आता गॅस करते सुरू आणि याच पद्धतीने हा सगळा चिवडा मी भाजून घेणार आहे. आणि सगळे मेजरमेंट प्रमाण खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. पोहे मस्तपैकी असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत, अजिबात आकरसले नाही आहेत आणि ॲट द सेम टाईम तुम्ही बघू शकाल छान असा आवाज येतोय कुरकुरीत. क्या बात आहे. आता फोडणी घालूयात. फोडणी घालण्यासाठी इथे मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे, म्हणजे 100 ग्रॅम तेल इथे घेतलेलं आहे. कपचं पण मेजरमेंट तुम्हाला सांगत आहे. आणि यामध्ये घालायचे आहेत 200 ग्रॅम शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे. तर तुमच्या घरात जर आमच्या घरातल्यासारखी लोक असतील 200 ग्रॅम म्हणजे 1.5 कप जर शेंगदाणे घेतले तर ते बरोबर 200 ग्रॅम होतात. पण आमच्या घरात आहे ना फक्त शेंगदाणे खाण्यासाठी चिवडा खाल्ला जातो. तशी जर मंडळी तुमच्या घरात असतील तर इथे मी आणखी अर्धा कप शेंगदाणे वाढवलेले आहेत, म्हणजे 2 कप इथे कच्चे शेंगदाणे घेतले. आता हे शेंगदाणे मस्तपैकी असे तेलामध्ये सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. शेंगदाणे ना मस्तपैकी खरपूस असे तळून झालेत, काय सुरेख रंग आलेला आहे. आता झाऱ्याने यातलं तेल पूर्ण निथळायचं आणि हे तळलेले शेंगदाणे आपण घालूयात या चिवड्यावर. आता हा चिवडा मी 2 ठिकाणी डिवाइड केला, त्यामुळे उरलेले शेंगदाणे दुसऱ्या बॅचमध्ये पण टाकते. आता याच तेलामध्ये मी घालते डाळवं. 100 ग्रॅम डाळवं आपल्याला घालायचं आहे. सो 1 कप डाळवं पुरेसं होतं, पण मी थोडं वाढीवच घालते. सो मी 1.5 कप डाळवं घालते, पण तुम्हाला हवं असेल तर 100 ग्रॅमचं प्रमाण अगदी अचूक आहे. आता हेही छानपैकी तळून घ्यायचं. आता डाळवं पण खमंग असे तळून झालेले आहेत. आता पुन्हा तेलातून काढायचे, जितकं शक्य असेल तितकं तेल निथळायचं आणि चिवड्यावर घालायचं. आता यात घालूयात खोबऱ्याचे काप आणि हेही तळून घेऊयात. चला तर मग हे खोबरंही मस्तपैकी असं सोनेरी रंगावर तळून झालेलं आहे. हे खोबऱ्याचे तळलेले कापही आपण घालूया छानपैकी या चिवड्यावर. आता याच तेलामध्ये आपण घालूयात काजूचे काप. सो हे 1 कप काजूचे काप आहेत. हेही छानपैकी सोनेरी रंगावर तळून घेऊयात. चला इथे काजूचे कापही मस्तपैकी तळून तयार आहेत. आता यातलं हे तेल निथळूयात आणि हे काढूयात चिवड्यावरच. आणि आता याच तेलामध्ये मी घालतीये मनुका. आता हे घालणं ना अगदी ऑप्शनल आहे, पण मला प्रचंड आवडतो बेदाना किंवा मनुका. माझ्या चिवड्यामध्ये बेदाना किंवा मनुका दाताखाली येतो ना, भन्नाट लागतो. अगदी ऑप्शनल आहे. इथे मी मनुका वापरला, बेदाना वापरला तरी चालेल. हिरव्या द्राक्षापासून जो बनवतात ना तो असतो बेदाना. काळ्या द्राक्षापासून जो बनवला जातो त्याला म्हणतात मनुका. सो हे छान असे प्लम्प झालं, फुललं की हा तळलेला मनुका काढूयात. चला आता हे उरलेलं तेल आहे, या तेलामध्ये आणखी एक 100 ग्रॅम तेल किंवा अर्धा कप तेल आपण करतोय ॲड. आता तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालूयात हिरवी मिरची. आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मिरची छानपैकी तळून झाली पाहिजे, तळून घ्यायची. चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, हे जे ताजे जिन्नस आपण यामध्ये घालतोय म्हणजे हिरवी मिरची किंवा कढीपत्ता,
हे ना छान तळले गेले पाहिजे. तुम्ही बघू शकाल छान असा रंग बदलला पाहिजे, त्यातला पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला पाहिजे. तर गॅस करते बंद. कढीपत्ता घातल्यानंतर आता माझ्यासाठी म्हणाल ना खरी दिवाळी ही म्हणजे हा माझा फटाक्यांचा आवाज आहे. आता गॅस करते पुन्हा हलकासा सुरू मिनिटभर. आता हे जे ताजे जिन्नस आहेत यामध्ये पाण्याचा अंश असतो. जर यामध्ये चिवड्यात घालण्यापूर्वी छान असे नीट खरपूस तळलं नाही, पाण्याचा अंश त्यातच राहिला तर तो चिवड्यांमध्ये उतरतो आणि मग नंतर तुमचा चिवडा मऊ पडू शकतो. त्यामुळे हे छान तळून घेणं गरजेचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. बंद गॅस केल्यानंतर यामध्ये घालायची हळद, एक मोठा चमचा हळद आणि त्याचसोबत हिंग. बंद गॅसमध्ये हे घालायचं. गॅस गरम सुरू असताना नाही घालायचं, नाहीतर काय होतं ना हळद करपू शकते. आता ही जी तयार आपली फोडणी आहे ही फोडणी घ्यायची आणि ही घालायची आपण चिवड्यावर. आता या स्टेजला यामध्ये घालायचे जिरपूड. जिरपूड घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण जिरपूडने ना चव खूप सुंदर येते चिवड्यावर. आता हे सगळं असं झालं की हाताने ही फोडणी छान चिवड्यामध्ये कालवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. छान असं हे वर खाली करायचं. ही अत्यंत गरजेची स्टेप आहे. यात थोडा वेळ गेला तरी चालेल, पण फोडणी छान अशी चिवड्याला पूर्ण लागली गेली पाहिजे. चला, चिवडा भन्नाट दिसला तर याला बघा ग्लेज मस्त आलेले, पण आता हा हाताला अजिबात तेल चिकटत नाहीये. याचा अर्थ हा चिवडा अजिबात तेलकट नाहीये, पण ॲट द सेम टाइम हा नायलॉन पोह्यांचा चिवडा आहे, याला ग्लेज अशी मस्त येते. तो वाटताना वाटतो तेलकट, पण जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं की हाताला अजिबात कुठेच तेलाचा अंश नाही आहे माझ्या. याचा अर्थ तो चिवडा छान झालेला आहे, अगदी तेलकट नाही आहे. आता पाचवी आणि शेवटची आणि महत्त्वाची टिप म्हणजे हे पूर्ण थंड करून घ्यायचं मिश्रण आणि मग यामध्ये घालणार चवीपुरतं मीठ. मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आणि साखर. याचं कारण तुम्हाला सांगते. पिठी साखरेला ना पाणी सुटतं. तुम्ही जर गरम गरम चिवड्यात ती साखर घातली तर त्याला पाणी सुटतं आणि मग चिवडा मऊ पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आणि अगदी थोडासा चाट मसाला, छान असा चटपटीत चव येण्यासाठी चाट मसाला. आता हे करूयात पुन्हा कंबाईन. आणि आता इथे आपला मस्तपैकी हा नायलॉन पोह्यांचा चिवडा बनवून आहे तयार. आता हा आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा. खाऊन पण थोडं मीठ अजून हवं, मी घालते. अंदाजाने घाला. पूर्ण थंड झाला की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचा. महिनोन महिने हा चिवडा छान टिकतो आणि मस्त चवदार होतो. अजिबात आकसत नाही. तुम्ही बघू शकाल मस्त असा नायलॉनचा पोहा जसाच्या तसा ट्रान्सपरंट ट्रान्सल्युसंट जसा हवा तसा परफेक्ट झालेला आहे. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.